कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। आय कांट बिलीव्ह दिस। नीला अशी कशी उपोषणाला बसली? हा काय वेडेपण आहे? नीलाचा हट्ट पण तिच्यासारखाच वेड आहे। अशी दिवसभर उपाशी राहिली तर तिलाच त्रास होणार आहे। मी प्रपोज करावं या एका हट्टासाठी एवढा मोठा ड्रामा? नाही, काही करून मला हिचं हे उपोषण आजच्या आज थांबवावं लागेल। काय करू मी? हमारी मांगे पूरी करो, हमको प्रपोज करो। लीला पण ना किती बावळट आहे, असं कोणी करतं का? काय तर म्हणे खाईन तर प्रेमाशी नाहीतर उपाशी, असं कोणी करतं? लीला करते ना। तिच्या उपोषणाने जर एजे तिच्यावर चिडले ना तर प्रपोजल तर दूर, एजेस तिच्यापासून दूर जातील। तुम्हाला वाटतं तितकी मूर्ख नाहीये ती। तिला चांगलंच माहितीये की एजे जरी तिच्यावर चिडले असले तरी ते तिला उपाशी मुळीच नाही ठेवणार। दुष्ट नाहीये तेजे, ते तिचं उपोषण मोडण्याचा पूर्ण प्रयत्न करतील आणि तरी ती हट्टाला पेटली ना, एजे पुन्हा प्रपोज पण करू शकतात। मला नाही वाटत एजे असं काहीतरी करतील। तुम्हाला वस्तुस्थिती दिसत नाहीये का? तिच्या बहिणीच्या लग्नात किती राबले एजे, तिच्यासाठी आपल्याला शिक्षा केली। संक्रांतीला स्वतःच्या हाताने तिच्यासाठी हलव्याचे दागिने बनवले। एजे प्रेमात पडलेत तिच्या प्रेमात। तिच्या इच्छेप्रमाणे एकदा तिला प्रपोज करून झालंय त्यांचं, ते तिला पुन्हा प्रपोज करू शकतात। या वहिनी, मग आपण काय करायचं? नाही म्हणजे हे असंच घडत राहिलं तर एजे तिचं सतत ऐकत बसतील सगळं। नाही, असं झालं तर हे महाभयंकर होईल। आपण असं घडू द्यायचं नाही। आपण असं काहीतरी करूयात की ती स्वतःचं उपोषण मोडेल। पण मग असं काय करायचं बहिणी? सांगते। आज काय नक्की घरी सगळे माझ्याच आवडीचे पदार्थ केलेत। अरे यार, मी आजच का उपोषण केलं? आजी, एजे, प्रमोद, विराज, किशोर या लवकर, नाश्ता लागलाय। मला माहिती ह्या मुद्दाम करतायत। खूप भूक लागली मला। पार्टनर, आता काय करू मी? अरे एवढे पदार्थ, आज काय स्पेशल आहे? हो ना दादा, मला तर वाटतं आपण कोणत्या पार्टीला आलोत। बेबी, तुझे फेवरेट दहीवडे पण केलेत हा? थँक्यू बेबी। प्रमोद, आणि तुमच्या आवडीची मिसळ पण आहे, छान तर्री आहे। हो काय? वाव, आणि शिरा तर इतका कमाल झाला ना, म्हणजे मला बघूनच खावंसं वाटतंय। गुड मॉर्निंग। गुड आजी, आज लीलाचं उपोषण आहे, ती काहीच खाणार नाहीये, म्हणून तुम्ही मुद्दाम हे सगळे तिच्या आवडीचे पदार्थ केलेत ना?
नाही आजी, आता लीलाईंचं उपोषण चालू आहे तरी सगळे ब्रेकफास्ट करणारच ना. आणि काय ना, एवढ्या दिवसात आपण असा मोठा मेन्यू केला नव्हता ना, म्हणून हे सगळं केलं आम्ही. आजी, आणि खूप भूक लागली, तुम्ही पण बसा ना. वाढायला घ्या ना. किती टेम्पटिंग आहे हे सगळं. मी काय म्हणते, आपण नेहमीच डायनिंग टेबलवरती ब्रेकफास्ट करतो. आज आपण सोफ्यावरती छान रिलॅक्स होऊन ब्रेकफास्ट करूया. मुद्दाम करतायत ह्या जर अशा माझ्यासमोर ब्रेकफास्ट करणार असतील तर मग संपलंच सगळं. कसं कंट्रोल करू मी? का कमाल झाला ना समोसा. ते छान झाले दही वडे सरू. काय बघताय? खावंसं वाटतंय का? अहो मग घ्या ना प्लेट. खा थोडस, कशाला त्रास करून घेताय स्वतःला. राहू दे उपोषण वगैरे, खाऊन घ्या. लीलाई, तुमच्याकडे अजूनही उपोषण तोडण्याचा ऑप्शन आहे. तुम्ही पण आमच्या बरोबर ब्रेकफास्ट करू शकता. अजिबात नाही. अगदी मला अमृत जरी दिलत ना तरी मी काही माझं उपोषण तोडणार नाही. नक्की? बघा लीलाई, अजूनही विचार करा. तुमच्याकडे उपोषण तोडण्याचा ऑप्शन अजूनही आहे. हा, एक घास शिरा खाणार का तुम्ही? पार्टनर, का माझी परीक्षा बघतोयस? प्लीज यांना इथून जायला सांग. काय घमघमाट सुटलाय. साजूक तुपातला, खूप ड्रायफ्रुट्स घातलेला. एक घास घ्या ना. घ्या घ्या घ्या. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.